आरक्षणासाठी आझाद मैदानात धनगर समाजाचा मोर्चा, धनगर कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड, धनगर समाजाकडून संताप व्यक्त. केडीएमसी नंतर मुंबईत सुद्धा ठाकरे गट फुटला. डॉक्टर सरिता म्हस्के शिंदे गटाच्या गळाला लागल्याची सूत्रांची माहिती. कल्याणमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र, नव्या समीकरणामुळे राजकारणात भूकंप. केडीएमसीतील निर्णय स्थानिक नेतृत्वाचा, स्थानिक ठिकाणी युती आघाडी होत असतात. मनसे युती संदर्भात बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. मनसे स्वतंत्र पक्ष, ते निर्णय घेऊ शकतात. राज ठाकरे, एकनाथ शिंदे युतीबाबत अनिल परब यांची भूमिका. एका विषयाने उन्माद दाखवू नकोस, सहर शेखला सबा खाननं सुनावलं. मनपा निवडणुकीनंतर मुसलमान नगरसेविकांमध्ये शब्दबंद. नाशिकच्या महापौर पदाचा निर्णय फडणवीस आणि शिंदे घेतील. आणखी 10 जण संपर्कात, भाजप मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात फक्त भगवा चालेल, आमदार प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. शिवसेना नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली. शुक्रवारी सकाळी होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून डॉक्टर कल्याण काळे यांच्या कार्यालयाची तोडफोड. तिकीट वाटपात निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप. नाव आणि पक्षचिन्ह आमच्याकडेच राहील, शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला विश्वास. दावोस दौऱ्याच्या वादात न अडकता मुख्यमंत्र्यांची कामगिरी सुरूच. 3ऱ्या मुंबईसाठी रायगड पेण विकास केंद्राची घोषणा. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी पवन कदम. शिवसेना नगरसेवकांची बैठकीत गटनेतेपदाची निवड. उद्या कोकण भवन इथे गटस्थापना करण्यासाठी जाणार. ठाकरेंच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर. शिवसेना भवनामध्ये झाली अधिकृत घोषणा. शिंदेंना कोणी महापौर पदासाठी धूप घालत नाही. शिंदेंना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतंय. खासदार संजय राऊत यांचा शिंदेंवर हल्लाबोल. 4 नॉट रिचेबल नगरसेवकांपैकी 2 मनसेत. कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाला दणका. राहुल कोट आणि स्वप्नाली केणे दोघंही पुन्हा गेले मनसेत. चंद्रपूर काँग्रेसचे 10 नगरसेवक भाजपच्या संपर्कात. भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचा दावा. जोरगेवार खोटं बोलतायत, त्यांचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. विजय वडेट्टीवार यांनी जोरगेवारांचा दावा खोडून काढला. मुंबईमध्ये महायुतीत वादाची ठिणगी. समाधान सरवणकर यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक. सरवणकर भाजप विरोधात खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप. ठाकरे गटाची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेससोबत आघाडी. सुमारे 90 जागा वाटपावर झाला अंतिम निर्णय. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची माहिती. इंदापूरमध्ये आजी माजी मंत्र्यांची मुलं झेडपी निवडणूक लढवणार. भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील सुद्धा रिंगणात. लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीचा मुद्दा ऐरणीवर. अंगणवाडी सेविकांमार्फत होणार ई-केवायसीची पडताळणी. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. माझ्या यशावर भाजपचे लोक जळतात. भाजपसोबत मॅच फिक्सिंगच्या आरोपांना ओवेसींचं प्रत्युत्तर. भारतीय तोफखान्याची युद्धसज्जता. आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर लष्कराच्या सामर्थ्याचं दर्शन. गणेश जयंतीच्या पूर्वसंध्येला गणेश सेवा श्रीमंत दगडूशेठ गणपतीला स्वराभिषेक.
नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या